नमस्कार मित्रांनो. आता बऱ्याच दिवसांनी नमस्कार म्हणतोय, नाहीतर आता सुरुवात केली होती हे हाय गाईज अँड ऑल दॅट एका मोठ्या यूट्यूबरला कॉपी करून. कारण त्याच्यापासून परत एकदा मोटिवेशन मिळालं मला की ब्लॉग स्टार्ट करावे. अरे आपण पण काहीतरी बनवू शकतो, अरे आपण पण कमवू शकतो याच्यातून. पण कधी तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हाच ना. एकदम ब्लॉग बघता रोजच्या रोज मस्त की म्हणजे जे काय जमत असेल त्या वेळेनुसार, पण सबस्क्राईब करायला मात्र हात मागे घेताय. कशाला घेताय? ते सबस्क्राईबचं बटन दाबा. हवं तर हा व्हिडिओ पॉज करून दाबा, पण सबस्क्राईबचं बटन दाबा. जाऊ द्या ना आपला मराठी माणूस पुढे. तर आज ब्लॉगला सुरुवात केली आहे संध्याकाळी एकदम. हे बघा चहा घेतोय, कारण आज आहे मंडे आणि मी वर्क फ्रॉम होम केलेलं आहे. तर आज सकाळपासून एवढं एंगेजिंग काम होतं, म्हणजे जरा पण लॅपटॉप ठेवायला मिळाला नाही. आणि आत्ता कुठेतरी वेळ मिळाला आहे, म्हणजे संध्याकाळचे 7 वाजले. तर चहा घेतोय, दिवे लागण वगैरे झाले. हे बघा आपलं धुपाच्या भांड्यामध्ये आज कप धूप लावलं आहे. तर त्याचं बघा किती मस्त हे येत आहे. आणि आज पोट नाही दुखत ना? अच्छा, ओके. हे असं आपले एकदम कॅन्डिड ब्लॉग असतात. शीमुळे आज पोट नाही दुखत, एकदम कॅन्डिड ब्लॉग असतात आपले. दिवे लागण वगैरे झाले. आता चहा घेतोय. हे बघा चहा बरोबर क्रीमचे बिस्किट खातोय. आणि कावेरीला ते बिस्किट जास्त आवडतात, जे ओवीने काल त्याचं क्रीम काढून घेतलंय. त्याचं फक्त वरचं कवरिंग ते खाणार आहे. आणि बाय द वे आता पिक्चर लावलाय मस्ती, तर तो पिक्चर बघतोय. आणि इथून पुढे आता आजच्या दिवसाला सुरुवात होते. तर बघत राहा आज काय काय हॅपनिंग गोष्टी घडतात एवढ्या राहिलेल्या वेळामध्ये. ओके चला. स्नॅक्ससाठी जरा पालकची भाजी करत आहोत आणि पालकची पानं वगैरे कावेरीची रेसिपी चाललेली आहे मस्तपैकी. आता गरमागरम भजींचा आस्वाद घेतो. ऑलरेडी इथे रेडी आहे आपलं. आणि हे बघा हा दुसरा गाणं. चला ओवा भेटला ना कावेरी डब्यामध्ये, बोललेलो. हे बघा आता ओवीला भरवायची पालकची भाजी. चला ओवी खाते का? होमवर्क झाला का तुझा? काय लिहिलं आज होमवर्कमध्ये? ग्रँडफादर, ग्रँडमदर, अंकल, आंट. 2 पेजेस. दमले असशील मग तू तर आज. कम्प्लीट करून घ्यायचं 2च. चला आत्ताच मी लॉगआउट वगैरे केलं आहे मस्तपैकी. आणि आता फ्री झालो आहे जरा रिपोर्टिंग वगैरे सगळं करून. आणि जे 2 इश्यूज दिलेले होते सगळं फिक्स. आपलं एकदम काम एकदम रेडी असतं. तर आता चला मस्तपैकी खाऊन घेतो ना. चला कॅमेरा चालू आहे तोच खाऊन घेतो. क्रिस्पी झालेलं एकदम पालक भजी. ठीक आहे. तर चला जेवण वगैरे झालंय. आणि हे बघा ही संत्र जी आपल्याकडे आणलेली होती ना वाशी मार्केटवरून, पप्पांनी आणलेली होती बरीच संत्र. तर छोटी छोटी होती जर साईजमध्ये. तर सोलून खाण्यापेक्षा मग कावेरीने आता संत्र सोलून घेतली आणि मस्तपैकी ऑरेंज ज्यूस बनवणार आता. हे बघा सगळं रेडी आहे, जाळी वगैरे. हे बघा कोण इंटरव्ह्यू देते आमच्या ऑफिसमध्ये, ओमकार राऊत, जो काल एविक्ट झाला. आणि मी आज ऑफिसला गेलो नव्हतो, तर बघा आज इंटरव्ह्यू झाले तिथे. मला वाटलंच होतं की आज ओमकार राऊत येऊन जाईल ऑब्व्हियसली, कारण प्रत्येक मंडेला कोणी ना कोणी बाहेर गेलेलं येतच. तर ठीक आहे, मला काय ओमकार राऊत असं म्हणजे काही एवढं काही क्रेज नव्हती अशी भेटण्याची. तर नेक्स्ट टाईम कोण येईल त्याला भेटण्याचा प्रयत्न करूया. हे बघा आपला ऑरेंज ज्यूस किती मस्त रेडी झाला आहे. ठीक आहे, एकदम ठीक ओरिजिनल रिअल ऑरेंज ज्यूस. चला मस्त झालं आहे, आता ओतून घेऊया. सो गाईज एवढा मस्त झालेला आहे ना हा ज्यूस. म्हणजे ती छोटी छोटी संत्री होती, तर म्हटलं एवढं सोलून कोण खाणार, तर दुर्लक्ष होत होतं. कावेरीला म्हटलं याचा ज्यूस कर. एवढा पैसा वसूल ज्यूस झालेला आहे ना, म्हणजे एखाद्या ज्यूस सेंटरमध्ये खूप एक्सपेन्सिव्ह असा ज्यूस मिळेल ना. हे बघा ना याचा थिकनेसच कळतोय ना, आणि टेस्टला सुद्धा एवढा जबरदस्त लागतं ना. मस्त. ओवीला पण दिलाय, एकदम जबरदस्त झालाय. हेल्दी आहे, फुल हेल्दी. थिकनेस जबरदस्त आहे, मेन म्हणजे टेस्ट रिअल ऑरेंजेस. चला ज्यूस संपवतो आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. या ब्लॉगला इथेच एंड करतो. आणि आज दिवसभरामध्ये ना आपण बऱ्यापैकी घरी होतो. आज इव्हिनिंगला ब्लॉग चालू केला. कामाचा लोड एवढा जास्त होता की इव्हिनिंगला ब्लॉग चालू करायलाच जमलं. पण त्याच्यानंतर सुद्धा आपण बऱ्याच गोष्टी केल्या आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा ब्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.